जगद्गुरू संत तुकोरायांची पालखी यवतच्या दिशेने आता मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी सोलापूर फाट्याजवळ पोहोचले आणि या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडे उपस्थित आहेत। सागर, या ठिकाणी नेमकं काय वातावरण आहे? माऊली माऊलीचा जयघोष ऐकायला मिळतोय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। नेमका काय वातावरण आहे, त्या ठिकाणची परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवा। नक्कीच माऊली ज्ञानोबा तुकाराम म्हणत अनेक वारकरी आता यवतमध्ये मुक्कामासाठी दाखल होतात आणि या ठिकाणी त्यांचं भजन जे आहे ते सुरू आहे। त्याचबरोबर मी आता यवतच्या फाट्यावरती वेशीवरती आहे। या ठिकाणी रांगोळी काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या वतीनं पालखीच्या स्वागतासाठी केली जाते। यारे यारे लहान थोर म्हणत वारीमध्ये कुणालाही आमंत्रण जे आहे ते दिलं जात नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वारकरी न थकता वारीच्या दिशेने चालत असतात। महाराज आपल्याबरोबर। महाराज, कसं वर्णन कराल तुम्ही? सर्व तुमचा ग्रुप आहे, तुम्ही भजन म्हणता आणि आज पोहोचले। खरं तर हा वारीचा अद्वितीय स्वरूपाचा आनंद आहे आणि हा शब्दातीत होऊ शकत नाही। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून सगळं वैष्णवांचा मेळा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, सगळ्या जाती वर्णा धर्मातली लोक एकत्रित येतात आणि वसुधैव कुटुंबकम हे विश्व ही लोक आपण सर्व एकाचे आहोत आणि एका करता आहोत आणि एक आहे तो आपला, तो एक देव करून घ्यावा म्हणजे पंढरीनाथ। आणि पंढरीनाथाच्या ओढीनं कोणतीही अनुकूल संसाधन व्यवस्था नाहीये, पण सगळ्या अंतकरणाच्या छान भाववृत्तीच्या अवस्थेतून विठुरायाला भेटण्यासाठी चालतात। त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अद्वितीय स्वरूपाचा आहे। या ठिकाणी काही महिला वारकरी आहेत त्या आता भजन जे आहेत ते म्हणत होत्या, गवळण म्हणत होत्या। कुठलं गवळण तुम्ही म्हणत होता? श्रीकृष्णाचं कशी भूल पडली हारीची माझी या मनाला, कशी भूल पडली हारीची माझी या मनाला, माझी या मनाला बाई भोळ्या गवळणीला, माझी या मनाला बाई भोळ्या गवळणीला, कशी भूल पडली हारीची माझी या मनाला, कशी भूल पडली हारीची माझी या मनाला। चिताचं सागर, या संदर्भातली अपडेट तुमच्याकडून आम्ही पुढे देखील घेणार आहोतच। तुर्तास धन्यवाद या सर्व माहितीसाठी।